नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याच्या ज्या काही ITI पाससाठी जे काही जागा निघालेल्या आहेत त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. आणि ही एक सुवर्ण संधी आहे आपला सर्वांसाठी, ज्यांचा ITI झालेला आहे आणि ज्यांचं वय 22 ते 27च्या आत आहे, यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. त्या अगोदर तुम्हाला माहीत पाहिजे की भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही भारतातलीच नाही तर संपूर्ण जगामधली प्रतिष्ठेची संस्था आहे. तर आपण आज त्याच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये जे काही जागा निघालेल्या आहेत त्याविषयी आज आपण माहिती घेऊ. सर्वप्रथम तुम्हाला माहीत पाहिजे की 2 जाहिराती या ठिकाणी आपल्याला निघालेल्या आहेत. त्यामध्ये 15 डिसेंबरला एक जाहिरात निघालेली आहे, ज्याची सुरुवात म्हणजे फॉर्म भरण्याची सुरुवात ही 15 डिसेंबरपासून सुरू झाली आहे आणि त्याची अंतिम तारीख म्हणजे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे ती 31/1/2001 आहे. आणि ही जाहिरातीचा नंबर आहे 01/2020 NRB. त्यामुळे ही लक्षात ठेवायचं, कारण आपण 2 वेळेस जर आपण फॉर्म भरत असलो, दोन्हीकडे जर फॉर्म भरायचा आपल्याला असेल तर आपल्याला या जाहिरातीचा क्रमांक हा माहीत पाहिजे. आणि ह्याचं जे लोकेशन आहे हे आहे ते NRB तारापूर आणि कल्पकम या ठिकाणचं लोकेशन आहे. स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी 1 आणि 2 असं या पदांचं नाव आहे. पुढे आपण पाहणारच आहोत यामध्ये स्टायपेंडरी ट्रेनी म्हणजे काय आणि त्याचं एकंदरीत वर्णन या ठिकाणी कसं करायचं. तर आपण फक्त सध्या ज्या जागा ITI वाल्यांसाठी आहेत, ITI पाससाठी आहेत, त्यांचंच आपण या ठिकाणी काय करतो माहिती घेत आहोत. स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी 2 ग्रुप C असे एकूण 106 जागा आहेत. त्यामध्ये प्लांट ऑपरेटर, AC मेकॅनिक, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मशिनिस्ट, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वेल्डर, मशिनिस्ट डिझेल, मशिनिस्ट ग्राइंडर आणि लॅबोरेटरी असिस्टंट असे 106 जागा या ठिकाणी आपल्याला भरण्याचे आहेत. आणि आपण 106 वेगवेगळ्या ट्रेडचे विद्यार्थी या ठिकाणी आपण ह्या अप्लाय या ठिकाणी करू शकतो. माझं सर्वांना आवाहन आहे की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवकांनी, तरुणांनी ज्यांचा ITI झालेला आहे त्यांनी या ठिकाणी जरूर अर्ज करायचा आहे. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे ती 10वी आहे. 10वीला तुमचं विज्ञान आणि गणित घेऊन तुमचे कमीत कमी 60% मार्क या ठिकाणी आपल्याला पाहिजे. आणि संबंधित ट्रेडमध्ये फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक जे काय ट्रेड आहेत त्यामध्ये तुमचा ITI झालेला पाहिजे. किंवा अप्रेंटिस 2 वर्षाची जर अप्रेंटिस असेल तर 2 वर्षाची अप्रेंटिस झालेली पाहिजे. ह्याच्यानंतरची अंतिम तारीख आहे ती 31/1/2001 आहे. याचं एज लिमिट आहे ते म्हणजे 31/1/2021ला, सॉरी इथं 2001 सांगितलं मी, 31/1/2021 ही त्याची लास्ट तारीख आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची. एज लिमिट आहे ते 31/1/2021 रोजी उमेदवाराचं वय हे कमीत कमी 18 पाहिजे आणि जास्तीत जास्त 22 पाहिजे कॅटेगरी 2 साठी, कारण आपण कॅटेगरी 2 साठी आपण हे जागा आहेत आणि कॅटेगरी 2 साठी आपण ॲप्लिकेशन करत आहोत. याच्यासाठी जन्मतारीखचं जे वैध प्रमाणपत्र म्हणजे वैध प्रमाण आहे ते तुमचं 10वीचा मार्क मेमो असेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, त्यावर जी जन्मतारीख असेल तीच त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात या ठिकाणी येणार आहे. आता ह्याच्यामध्ये काही कॅटेगरींना वयामध्ये सूट दिलेली आहे. त्यामध्ये SC आणि ST जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे. याचाच अर्थ SC किंवा ST कॅन्डिडेट हे वयाच्या 27 वर्षाच्या आत असलेले सुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात. OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाची सूट या ठिकाणी दिलेली आहे. याचाच अर्थ
OBCचे कॅन्डिडेट हे 25 वर्षाच्या आतले जे OBC कॅन्डिडेट आहेत ते या ठिकाणी अर्ज करू शकतात। याच्यामध्ये काहीतरी फिजिकल डिस्टन्स म्हणजे फिजिकल स्टँडर्ड्स जे आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजेत। यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर त्याची उंची आहे ते 160 सेंटीमीटर पाहिजे आणि वजन आहे ते 45.5 किलोग्रॅम पाहिजे मिनिमम। ट्रेनिंगचा पिरियड हा 2 वर्षासाठी आहे आणि ह्या ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरसाठी 10,500 आणि सेकंड इयरसाठी 12,500 असं तुम्हाला स्टायपंड त्या ठिकाणी मिळेल आणि हे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 3ऱ्या वर्षापासून कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामील करून घेतलं जाईल। सिलेक्शन मेथडचा जर विचार केला तुम्ही तर या ठिकाणी बघा आपलं कॅटेगरी 2 आहे। तर कॅटेगरी 2 साठी एकूण 3 स्टेजमध्ये 3 स्टेज आहेत सिलेक्शन प्रोसेसच्या। त्यामधली स्टेज 1 जी आहे ती प्रिलिमिनरी टेस्ट आहे, प्राथमिक चाचणी आहे। यामध्ये तुम्हाला एकूण 50 MCQ असतील आणि ते 50 प्रश्न तुम्हाला 1 तासामध्ये सोडवायचे आहेत। त्यापैकी मॅथमॅटिक्सला एकूण 20 प्रश्न आहेत, सायन्सचे 20 प्रश्न आहेत आणि जनरल अवेअरनेसचे एकूण 10 प्रश्न आहेत। 10वीच्या स्तरावरचं जे काही तुमचा अभ्यासक्रम असेल गणिताचा, सायन्सचा, तो त्या ठिकाणी तुम्हाला लागू असेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 3 मार्क आहेत एका प्रश्नाला आणि जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर त्यासाठी तुमचा 1 मार्क त्या ठिकाणी कट होणार आहे। याचाच अर्थ या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे। कमीत कमी 40% मार्क आणि 30% मार्क्स जनरल आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी हे त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावेच लागतील। त्याच्यानंतर तुमची ॲडव्हान्स टेस्ट होईल। आता ही टेस्ट काय होणार आहे तर ती टेस्ट आहे ती 50 मार्काची मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, सेम आहे, फक्त फरक एवढाच आहे इथं आहे ते 2 तासाचा वेळ त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। प्राथमिक स्टेज म्हणजेच स्टेज 1 मध्ये जी तुमची टेस्ट होणार आहे त्याला फक्त 1 तासाचा वेळ आहे। 50च प्रश्न आहेत पण 1 तासाचा वेळ आहे। ॲडव्हान्स टेस्टमध्ये मात्र तुम्हाला 50 प्रश्न आहेत आणि ते 2 तासाचा वेळ आहे। याची जी परीक्षा होणार आहे तुमची ऑफलाईन परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी एक OMR शीट आहे। OMR शीटवरच तुमची त्या ठिकाणी परीक्षा होणार आहे। याच्यामध्ये पण निगेटिव्ह मार्किंग आहे, 3 मार्क आहेत एका प्रश्नाला आणि 1 मार्क जर चुकीचं उत्तर दिलं तर त्या ठिकाणी चुकीच्या उत्तराचं 1 मार्क त्या ठिकाणी तुमचा कट होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा मेरिट लिस्ट जे आहे ते फक्त आणि फक्त स्टेज 2 मध्ये जे तुम्ही मार्क मिळवलेत त्याच मार्कच्या आधारे तुमची मेरिट लिस्ट ही तयार होणार आहे आणि स्किल टेस्ट दिल्यानंतर सुद्धा तुमचं निवड जे आहे ते फक्त आणि फक्त मेरिट लिस्ट म्हणजे स्टेज 1 स्टेज 2च्या ॲडव्हान्स टेस्टमध्ये जे मेरिट लिस्ट आहे त्यावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे। यामुळे ही गोष्ट तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहते। या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर 30% जनरल कॅटेगरीसाठी आणि 20% रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जे पात्र ठरणार नाहीत, नापास होतील, ते तुमच्या ॲडव्हान्स टेस्टच्या म्हणजे पुढच्या टेस्टसाठी बाहेर पडतील। स्किल टेस्टमध्ये तुमच्या ट्रेडनुसार जे काही जो ट्रेड आहे त्यानुसार तुम्हाला स्किल टेस्टसाठी पात्र ठरवलं जाईल आणि स्किल टेस्टसाठी आपण ज्या वेळेस मेरिट लिस्ट तयार होणार आहे त्यामध्ये एका जागेला 4 ते 5 टाईम म्हणजेच एक जागा असेल तर 5 विद्यार्थी अशा प्रकारचंच स्किल टेस्ट त्या ठिकाणी घेणार आहेत, म्हणजे तेवढेच त्या ठिकाणी पात्र ठरतील। एका जागेसाठी 4 ते 5 वेळेस म्हणजेच समजा फिटरच्या 45 जागा आहेत आणि 250 विद्यार्थ्यांना ते प्रॅक्टिकल टेस्टसाठी 225 विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल टेस्टसाठी त्या ठिकाणी बोलवलं जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे द स्किल टेस्ट विल बी बेस्ड ऑन द गो अँड नो गो बेसिस। स्किल टेस्ट आहे ही फक्त गो आणि नो गो बेसिस यावरच आधारित आहे। याच्यानंतर
जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचं ट्रेनिंग त्या तारापूर, कल्पकम या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रेडमध्ये तुमचं ज्या ट्रेड आहेत त्या ट्रेडमध्ये तुमचं त्या ठिकाणी ट्रेनिंग होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही हा 2 वर्षाचा जो काळ आहे, ITI पाससाठी 2 वर्षाचा काळ आहे ट्रेनिंगचा. पेमेंटचं जे डिटेल्स आहेत त्यामध्ये टेक्निशियन B साठी लेवल 3 मध्ये 21,700 रुपयानं तुमचं एंट्री फी आहे, पगार भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला. आणि टेक्निशियन C साठी लेवल 4 25,500 म्हणजे हे एंट्री फी आहे. ह्याच्यावर तुम्हाला DA इतर अलाउन्सेस आणि भत्ते मिळतात. एकंदरीत पगार तुमचा स्टार्टिंगचा पगार जो आहे तो नक्कीच 40,000 ते 50,000च्या दरम्यान त्या ठिकाणी असणार आहे. आता या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला म्हणजे ह्या पगाराच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही ॲडिशनल बेनिफिट्स आहेत आणि जे माझ्यासाठी किंवा तुम्हा सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे आहेत. मला ते जास्त महत्त्वाचे वाटतात, कारण पगार अलाउन्सेस यापेक्षा सुद्धा तुम्हाला देशामधच्या सर्वोच्च जी संस्था आहे ॲटॉमिक एनर्जीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचा लोगो तुमच्या छातीवर, तुमच्या छातीच्या तुमच्या शर्टच्या वर ज्यावेळेस असेल त्याचं जे वेटेज आहे ते तुम्हाला इतर कुठंही काम करण्यामध्ये मिळणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला एक बॉन्ड द्यायचा आहे. हा बॉन्ड असेल म्हणजे ज्यांची निवड झाली BARC मध्ये त्यांना तुम्हाला एक बॉन्ड द्यायचा आहे. तो बॉन्ड आहे 2,76,000 रुपयांचा तो बॉन्ड आहे. आणि तो बॉन्ड त्या बॉन्डवर तुमचं आणि एक राजपत्रित अधिकाऱ्यांचं स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट गॅजेटेड B जे अधिकारी आहेत, राजपत्रित अधिकारी, मग तहसीलदार, मेडिकल ऑफिसर, असे वेगवेगळ्या प्रकारचं राजपत्रित अधिकारी त्यांचं आणि तुमच्या दोघांचं त्या ठिकाणी बॉन्डवर लिखित स्वरूपामध्ये एक ग्वाही पाहिजे की आम्ही हे इथून पुढं सोडून जाणार नाहीत. गेल्यास मला 3 वर्षाचं जे काही आम्ही पगार म्हणा किंवा स्टायपंड आहे जे काही ते मी त्या ठिकाणी भरण्यास तयार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते मग जर तुम्हाला सोडायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते तेवढं भरावं लागेल. आता अर्ज कसं करायचा, हाऊ टू अप्लाय. या ठिकाणी अर्ज कसं करायचं, तुम्हाला 2 जाहिराती या ठिकाणी निघालेल्या आहेत. ज्याची सुरुवात आहे म्हैसूर BARC म्हैसूर लोकेशनसाठी 4 तारखेपासून 22 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि मुंबई म्हणजेच तारापूर आणि कल्पकमसाठी तुम्हाला 15 डिसेंबरपासून 31 जानेवारीपर्यंत अर्ज करायचा आहे. या दोन्हींचं सेम सूचना आहेत, सेम अटी आणि शर्ती आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. आता ऑनलाईन अप्लाय कशावर करायचं तर त्या ठिकाणी तुम्हाला ही एक वेबसाईट आहे recruit.barc.gov.in किंवा तुम्ही भावा ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या या लोकेशनवर या वेबसाईटवर जर गेलात तर करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून आहे, त्या ठिकाणी रिक्रुटमेंट म्हणून आहे. त्या ठिकाणी न्यू व्हॅकन्सी जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं न्यू व्हॅकन्सी येतील. ही जी जाहिरात येते त्या ठिकाणी क्लिक हेअर करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटचं पेज ओपन झालेले त्याच ठिकाणी हे पण पेज ओपन होईल. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तुमचं साइनअप करावं लागेल. साइनअप करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचं डिटेल्स काही द्यावे लागतील. अगदी तुम्ही हा तुमचा फॉर्म जो आहे तो तुमच्या मोबाईलवर सुद्धा भरू शकता. त्यासाठी नेट कॅफेवर जायची सुद्धा काही आवश्यकता नाही. कॅटेगरी 2 साठी म्हणजे आपल्या ITI साठी जे कॅटेगरी आहेत आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट जी कॅटेगरी आहे त्यासाठी 100 रुपये, जनरल कॅटेगरीसाठी एकूण 100 रुपये फीस भरायची आहे. SC ST कॅटेगरीसाठी
कुठल्याही प्रकारची फीस त्या ठिकाणी नाही. एक चेकलिस्ट आहे. ही चेकलिस्ट आपल्याला प्रिंट काढायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे काही डॉक्युमेंट आपण सोबत जोडणार आहोत, सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतः अटेस्टेड केलेलं हे डॉक्युमेंट्स पाहिजे. मार्कशीट असतील किंवा मग कुठल्याही प्रकारचं जे डॉक्युमेंट आहेत, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, OBC जे काय असेल ते, त्यासाठी तुम्हाला इथं चेकलिस्ट दिलेली आहे. आणि त्याचं चेकलिस्ट म्हणजेच त्या ठिकाणी मार्क करायचं इथं या प्रकारे असं, आणि सोबत तुम्हाला ते ठेवायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला जाणार आहात त्या दिवशी तुमच्या या सोबत सर्व डॉक्युमेंट्स हे पाहिजेत. म्हणजेच प्रिंटआउट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही फॉर्म भरला आहे त्याचं ॲप्लिकेशनची प्रिंट पाहिजे, त्याच्यावर तुमची सही पाहिजे म्हणजे सेल्फ अटेस्टेड पाहिजे. ॲडमिट कार्ड तुमचं पाहिजे, तुम्ही ते डाउनलोड करायचं आहे. डेट ऑफ बर्थ, प्रूफ ऑफ एजसाठी तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल 10वीचं किंवा जे काही तुमचं 12वी असेल, डिग्रीचं असेल किंवा काही असेल, कास्ट सर्टिफिकेट, एज्युकेशनल आणि प्रोफेशनल म्हणजे ITIचे सर्टिफिकेट्स, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जर लागू असेल तर, डिसेबल सर्टिफिकेट अपंगासाठीचं जर लागू असेल तर, EW सर्टिफिकेट जर कोणी काढलेलं असेल आणि त्यांना लागू असेल आणि ते त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी ते फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी, आणि इतर कोणतेही डॉक्युमेंट ॲप्लिकेबल जे असतील ते. आणि ही चेकलिस्ट त्या ठिकाणी तुमचे म्हणजे अटॅच केलेली पाहिजे डॉक्युमेंटच्या वर, आणि हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे आहे. तर हा होता आपला आजचा 2 ज्या जाहिराती निघालेल्या आहेत, BARC मैसूर, BARC मुंबई म्हणजेच तारापूर आणि कल्पकम हे केरळमध्ये आहे. ह्या 2 जाहिरातीसाठी तुम्ही सर्वांनी अर्ज करा. परीक्षा अवघड स्वरूपाची नसते. इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये 2 भाषेमध्ये त्या ठिकाणी तुमचा पेपर असतो आणि OMR शीटवर तुमची परीक्षा त्या ठिकाणी होत असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची न्यूनगंड न बाळगता चांगल्या प्रकारचा अभ्यास करा. ही एक सुवर्ण संधी आहे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील जे ITI पास आहेत त्या सर्वांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. त्या सर्वांनीच याचा लाभ घ्यायचा आहे आणि फॉर्म भरायचे आहेत. परीक्षेच्या बाबतीमध्ये, सिलेबसच्या बाबतीमध्ये जर काही उपलब्ध झालं तर मी ते नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन सांगणारच आहे. माझा उद्देश हा एवढाच आहे, मी स्वतः इन्स्ट्रक्टर असल्यामुळे, ITI मध्ये शिकवत असल्यामुळे माझा विद्यार्थी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या आस्थापनेवर, यांच्या नोकरीमध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे. त्यांना नोकरीची संधी मिळायला पाहिजे, नोकरीसाठी प्रयत्न करायला पाहिजे. यासाठी माझा नेहमीच हा प्रयत्न असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच फॉर्म भरा. पुढे कुठल्याही प्रकारची अडचण आली तर मी आहेच. तुम्ही अगोदर फॉर्म भरा. बाकीच्या गोष्टी, सिलेबस असेल, अभ्यास कसा करायचा या ठिकाणी तुम्हाला मी नंतर सांगतो. धन्यवाद.